हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सौभाग्य रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि परफेक्ट अशी साबुदाणा खिचडी। चला तर मग लगेच वळूयात रेसिपीकडे। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत भाजलेले शेंगदाणे, जिरे, 2 उकडलेले बटाट्याचे काप आणि 8-10 हिरव्या मिरच्या। सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ यांचं वाटण करून घेऊ। अशा प्रकारे छान वाटण करून घेतलं। हा साबुदाणा 2 तास भिजून घेतलेला आहे। आता कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल तापल्यानंतर हे बारीक केलेलं मिरचीचं वाटण आपण त्यामध्ये परतवून घेऊ। आणि आता त्यामध्ये उकडलेल्या बटाट्यांचे काप परतवून घेऊया। अशा प्रकारे छान खमंग ब्राऊन होईपर्यंत बटाटे परतवून घ्यायचे। तोपर्यंत इकडे शेंगदाणे बारीक करून घेऊ। शेंगदाणे जाडसरच ठेवायचे, म्हणजे ते दाताखाली आले की छान लागतात। आता बघा बटाटा अजून छान ब्राऊन झाला आहे। यामध्ये टाकूयात भिजलेला साबुदाणा। वरून चवीनुसार मीठ आणि शेवटी जाडसर केलेला शेंगदाण्याचा कूट। हे सगळं छान एकत्ररित्या एकजीव करून परतवायचं। अशा प्रकारे छान साबुदाणा परतवून घ्यायचा। आणि बघा रेडी आहे आपली झणझणीत आणि परफेक्ट अशी साबुदाणा खिचडी, अगदी सोप्या पद्धतीने।
एकदम सुटसुटीत, दाणेदार आणि स्वादिष्ट अशी खिचडी झालेली आहे। आणि त्यावरती मी सोबत घेते दही, आणखी स्वाद वाढवण्यासाठी। रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।